आजचा पूर्ण दिवस घरातून बाहेरच गेलेला होता. तर नमस्कार मंडळी. आज मला गहू, ज्वारी वगैरे सगळं दळायचं होतं. गाड्या वगैरे दोन्ही पण धुवायच्या होत्या आणि आम्हाला आता लांब राहत असल्यामुळं इकडं गाडी वगैरे धुवायचं सगळा प्रॉब्लेम. त्यामुळं रंकाळ्यावरती एक आमचं कायमचं म्हणजे आम्ही जिथं गाड्या धुतो आहे तिथं स्वच्छ गाडी धुवून मिळते आणि तिथून मी दोन्ही पण गाड्या धुवून घेतल्या आणि आपलं छत्रपती शिवाजी पेठ तिथंच माझं दळप असते कायम. त्यामुळं दळपसुद्धा करून घ्यायचं होतं. दळप ठेवलं, इकडं गाड्या धुवून घेतल्या आणि गाडी वगैरे सगळं धुवून झाल्यानंतर मग आम्ही राजारामपुरीमध्ये गेलेलो आप्पाज कॉम्प्लेक्सजवळ आपला डोसा खाण्यासाठी. दावणगिरी डोसा खूप छान मिळतो तिकडं आणि तिथं गेल्यानंतर तिथला डोसा आणि आपला निवृत्ती चौकात जो डोसा मिळतो त्या दोन्हीमध्ये फरक आहे आणि हा डोसा मला फार आवडतो आणि राजारामपुरीत गेला कधी तर तुम्ही डोसा हा खाऊन बघा. खूप म्हणजे खूप क्रिस्पी आणि मस्त छान असतो आणि पूर्ण जाऊन बाहेर आल्यानंतर थोडा वेळ जरा विश्रांती घेतली आणि भारतीचा शो बघत बसलेले यूट्यूबवर आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी ज्या रेसिपी बनवल्या त्याची रेसिपी आज मी टाकलेली आहे. इतकाच व्हिडिओ आजचा केलेला आहे मी. त्यामुळं पुढं आता रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. आज आपण पनीरच्या 2 रेसिपी बनवणार आहे. एक ग्रीन पनीर आणि एक आपण बटर पनीर. हे पनीर फ्राय करून घेणार आहे. दोन्ही पण वेगवेगळ्या रेसिपी असल्यामुळं फक्त पनीर एकत्र फ्राय करून घेणार आणि थोडं पनीर आपण पालक पनीरमध्ये टाकणार आहे, थोडं बटर पनीरमध्ये. आणि हे मलाई पनीर असल्यामुळं जास्त म्हणजे असं व्यवस्थित ते भाजताना चिकटणार खाली, पण थोडंसं असं तेलात वरखाली करून घ्यायचं, थोडं भाजून घ्यायचं व्यवस्थित. एअर फ्रायरमध्ये पण तुम्ही भाजू शकता, पण तेलात थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं. हे थोडंसं असं खालून लाल व्हायला लागलं आता. असं वरखाली करून छान भाजून घ्यायचं आहे पनीर. हे मलाई पनीर असल्यामुळे ह्याला तुम्ही फ्राय जरी केलं तरी हे मऊच राहतं. ह्याला काय थंड पाण्यात टाकण्याची गरज नाही. जर तुम्ही ते बेकरीतलं जड पनीर जे घेताय ते जर आपण तेलात तळलं की ते कडक होतं, त्यामुळे ते थंड पाण्यात टाकायला लागतं. पण ह्याला काय थंड पाण्यात टाकायची गरज नाही. दोन्ही साईडने पनीर छान भाजले, आता आपण हे काढून घेऊया. आता याच फ्राय पॅनमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो, लसूण सगळं फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय करायला लागला. त्यातच आता आपण टोमॅटो टाकूया थोडा. थोडंसं लसूण आणि आलं पण ह्यातच टाकायचं. आणि मिरची आपण जो पालक पनीरला करणार आहे मसाला, त्यात आपण मिरची मसाल्यात टाकायचं आहे. आता फक्त हे सगळं दोन्हीचा मसाल्यासाठी आपण हे भाजून घेत आहे. कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं. जर आपल्याकडं तयार मसाला नसेल तर मी काजू घालून पेस्ट बनवते, पण माझ्याकडं मसाला तयार आहे दोन्ही पण पनीरचा, त्यामुळं मी यामध्ये काजू वगैरे काही टाकणार नाही आहे. फक्त कांदा आणि टोमॅटो, आलं, लसूणची पेस्ट पाहिजे मला. ह्यात थोडंसं मीठ टाकूया. म्हणजे कांदा एकदम मऊ पडेल आणि जास्त करपणार पण नाही. फक्त आपल्याला मऊ हे करून ते भाजायचा.
आणि गॅस बंद करायचा. त्यामधला आता थोडासा कांदा टोमॅटोची जो भाजला आहे त्यातला निम्मा मी काढणार आणि निम्मा कांदा टोमॅटोमध्ये मी पालक आणि मिरची टाकणार आहे फ्राय करण्यासाठी. थोडा कांदा टोमॅटो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला, ज्याचं आपण रेड कलरचं पनीर बनवणार आहे. आणि थोडा यामध्ये ठेवला. तर यामध्ये आपण पालक टाकू आणि थोडीशी मिरची. यामध्येच आपण आता कोथिंबीर पण टाकूया. कोथिंबीरच्या दांडे जे असतील ते जरा यात जास्त टाकले तर चालतं, म्हणजे त्याची पण टेस्ट खूप छान होते. थोडीशी कोथिंबीर यामध्ये आणि त्या मिक्सरच्या भांड्यात पण थोडी कोथिंबीर टाकूया. हे छान भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे दोन्ही थंड झाले की दोन्ही मसाले करून घेऊया मिक्सरला बारीक. आता आपण हा सुहानाचा बटर पनीर मसाला, यामध्ये आता आपण दूध मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून ठेवायचं बाजूला. हे दूध टाकून असं मिक्स करून ठेवायचं आहे. आणि हा पालक पनीरचा मसाला, यामध्ये पण थोडंसं दूध टाकून मिक्स करून घेऊया. पालक पनीर बनवताना हे मी वरनं टाकलेलं ही पिस्ता पावडर आहे थोडी, ती पण त्यात मिक्स करायची त्या मसाल्यामध्ये. आणि दूध टाकून हे पण मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण बटर टाकलं आहे, थोडंसं तेल टाकूया. आणि आता हे कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली आहे ती, आलं लसूण आणि कांदा टोमॅटो, मी बटर न घालता तूपच टाकलेलं आहे आणि थोडंसंच बटर टाकलेलं आहे, कारण जास्त बाहेरचं बटर अमूलचं टाकायला तो वास आला की जास्त खात नाहीत मुलं, म्हणून मी तूप थोडं आणि थोडंसं बटर टाकलं. आणि ते करपू नये म्हणून थोडंसं तेल. बाहेरच्या बटरपेक्षा खरं तर घरचं तूपच बरं आहे रेसिपीसाठी. आणि माझ्याकडे तूप घरचं मी जास्त बनवलेलं असते. त्याला आता जास्त काय भाजायची गरज नाही, कारण आता आपण हे भाजूनच घेतलेलं होतं, त्यामुळे ही पेस्ट त्यामध्ये टाकून द्यायची. आणि ह्यामध्ये दूध टाकल्यामुळं ते गोडसर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं लाल तिखट आपलं घरातलं, थोडंसं मीठ, पेस्ट सगळी पाणी टाकून धुवून व्यवस्थित त्यामध्ये ओतून घ्यायचे. थोडंसं लाल तिखट म्हणजे जरा तिखट पण येईल त्याला. आणि कसुरी मेथी थोडी टाकायची आहे. अगोदर पनीर, त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर कांदे मोठे मोठे चिरून आणि थोडीशी ढबू पण टाकली तर चालेल, किंवा तुम्हाला मटार टाकायचे असतील तरी पण टाकले तरी चालते.
थोडीशी कसुरी मेथी, आणि वरून अजून परत पुन्हा वरून आपण तूप सोडायचं आहे. हे झालं आपलं बटर पनीर. आणि आता आपण पालक पनीर बनवूया. पनीर आपलं हे तयार झालं आहे. आता आपण थोडीशी ह्यामध्ये मलाई टाकूया. मिक्स करून घ्या. आपलं हे पनीर तयार झालं. आता आपण ह्यामध्ये कांदा वगैरे भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये फ्राय पॅनमध्ये आपण तेल टाकूया. तेल गरम झालंय. थोडेसे जिरे टाकायचे आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. आणि हा पालकचा बनवलेला मसाला, पालक, कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण पेस्ट. हे पण आपण पालक वगैरे सगळं भाजून घेतलेलं, त्यामुळं 2 मिनटं तेल फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तो ग्रीन मसाला करून ठेवलेला होता दुधामध्ये, तो मसाला यामध्ये टाकायचा. त्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे, त्यामुळे ह्याचा तिखटपणा येणार. जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरी पावडर टाकू शकता अजून वरून. मला जास्त तिखट नको आहे त्यामुळे मी मिरी पावडर वापरणार नाही. थोडंसं नमक, यामध्ये पण थोडीशी मलाई टाकून घेऊया. आणि हे पनीर तुम्हाला किती पातळ किंवा किती ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. मला हे असंच पाहिजे फ्राय, त्यामुळे मी इतकंच पाणी टाकणार. आणि याबरोबर तुम्ही गव्हाची रोटी पण बनवू शकता किंवा चपाती किंवा राईस, कशाबरोबर तुम्ही या दोन्ही पदार्थ खाऊ शकता. आणि आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.